उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेलांना दणका दिलाय। पटेलांचे विश्वासू ब्रिजमोहन यांना कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आलाय। निवडणूक आयोगाला ब्रिजमोहन यांनीच ते वादग्रस्त पत्र दिलं होतं। ब्रिजमोहन यांना डावलून सुनेत्रा पवारांनी आता पटेलांचे पंख कापल्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्रिजमोहन यांच्यासोबत आता पटेलांना ही शिक्षा मिळणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, खरं तर सुरुवातीला जे पत्र राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने सहमताने पाठवले असं वाटत होतं, त्याच पत्रावरचा आता हळूहळू पडदा उघडतोय। ब्रिजमोहनांनी पाठवलेलं पत्र, ब्रिजमोहन हे प्रफुल्ल पटेलांचे सहकारी आणि आता या दोघांची नावं नसणं, त्यांची कार्यकारिणीतनं त्यांना उडवलं जाणं, काय नेमके संकेत मिळत आहेत राष्ट्रवादीतनं? खरं तर आता ब्रिजमोहन श्रीवास्तव हे प्रफुल्ल पटेलांचे अत्यंत विश्वासू आणि ते जे काम करत होते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांनाच कार्यकारी अध्यक्षपद सातत्याने दिलं जातं किंवा अध्यक्षांच्या समकक्ष अधिकार देण्याचा प्रयत्न त्यांच्या पत्रातून उघड होत आहे। याचा अर्थ याचे ब्रिजमोहन श्रीवास्तव जे काही करत होते त्याचे लाभार्थी खरं तर प्रफुल्ल पटेलच होते, हे याबाबतून स्पष्ट होत आहे। दुसरा मुद्दा असा आहे की 26 फेब्रुवारीला जेव्हा सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या आणि त्या पत्रावरती फक्त ट्रेझरर म्हणून शिवाजीराव गर्जे आणि सुनेत्रा पवार हे अध्यक्ष अशा दोनच व्यक्तींचा उल्लेख असतानाही आणि त्याच्यामध्ये ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कुठल्याही कार्यकारिणीमध्ये पद दिलं नसतानाही ते 1 मार्चला पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत आणि असं एक पत्र पुन्हा त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं होतं। मात्र निवडणूक आयोगाने ते पत्र गृहीत धरलं नाही, कारण शिवाजीराव गर्जे यांची 26 फेब्रुवारीला निवड झाली होती ट्रेझरर म्हणून आणि ज्या अर्थाने शिवाजीराव गर्जे हे ट्रेझरर आहेत त्या अर्थी यापुढचा पत्रव्यवहार हा शिवाजीराव गर्जे यांच्या मार्फत होणार होता, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या मार्फत होणार नव्हता। तरीही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी पुन्हा एकदा कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे केल्याचं पाहायला मिळालं, त्याला स्वीकृत करण्यात आलं नाही। दुसरीकडे पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या मृत्यूनंतर साधारण 17 ते 18 दिवसामध्ये देखील पक्षाचे जे कार्याध्यक्ष आहेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार, समकक्ष अधिकार मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात आला होता। मात्र त्याच्यासोबत कार्यकारिणीचा ठराव नव्हता, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या इतर सदस्यांच्या सह्या नव्हत्या, त्यामुळे देखील हा सदस्याचा ठराव जो आहे तो मान्य करण्यात आला नव्हता। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर अजितदादा यांच्या गेल्यानंतर 18 दिवसांनीच साधारणपणे 18 ते 20 दिवसांनीच अजित पवार यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण जर पाहिलं सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरही ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये समावेश नसतानाही त्यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला होता। एकूणच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावर उचलली गेलेली ही मोठी पाऊलं आहेत। तुर्तास धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटबद्दल। दरम्यान राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांची पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीत अडचणी येणार असल्यानं ते पत्र मागे घेतलं जाणार अशा आशयाच्या बातम्या सुरू झाल्या होत्या, त्यावर आता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिलंय। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं। या पत्रात त्यांनी 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी विनंती केली होती। मात्र या पत्रामुळे पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येऊ शकतो असं बोललं गेलं। मात्र पार्थ पवार यांच्या राज्यसभा निवडीसाठी झालेला पत्रव्यवहार हा राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत झालेला आहे, निवडणूक आयोगासोबत नाही, त्यामुळे त्यात कोणतीही अडचण नसल्याचं पक्षाच्या वर्तुळातून आता सांगण्यात येत आहे।